नमस्कार शेतकरी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम हे सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहे. पण ते एटीएम कसं चालू करायचं आणखी शेतकऱ्याला काही माहित नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण एटीएम कसं चालू करायचं ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करू. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे. त्याचं नाव आहे सर्वत्र कार्ड सेफ. या ॲपचा असा लोगो आहे. हाच ॲप तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर त्याला ओपन करून घ्या. ओपन केल्याच्या नंतर तुमच्या अकाउंटला जो नंबर लिंक आहे तो नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या इथं राईट या बाणाला ऑन करायचा आहे. तुमच्या अकाउंटला जो कोणता नंबर आहे त्या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. त्यानंतर इंटर मॅन्युअली यावर क्लिक करायचं आहे आणि आपला ओटीपी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ॲपचा पिन टाकायचा आहे आपल्याला 2 वेळेस. टाकल्यानंतर आपल्याला डन या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण जो पिन टाकलेला आहे ते पिन टाकून या ॲपला ओपन करायचे आहे. ओपन केल्याच्या नंतर तुमच्या एटीएमचे सुरुवातीचे 4 अंक आणि शेवटचे 4 अंक दाखवले जातील. त्यानंतर तुमचं नाव दाखवलं जाईल. त्यानंतर आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला एटीएमची एक्सपायरी डेट टाकायची आहे. वरी महिना टाकायचा, त्याच्यानंतर खाली वर्ष टाकायचं. त्यानंतर आपल्याला एटीएमच्या पाठीमागे 3 अक्षराचा जो नंबर राहते तो नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पिन सेट करा या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली आपला पिन सेट करायचा. 2 वेळेस इथं पिन टाकायचा आणि डन या बटनावर क्लिक करायचे. अशा प्रकारे आपण पिन सेट करू शकता. धन्यवाद.